सर्वांना राम राम. राम. आज आपण घेणार आहेत रिव्हर्सिंग. हो याला म्हणतात रिव्हर्सिंग आणि गॅरेजिंग. ते कशी घेणार आहेत तुम्हाला सांगतो आता. हो ही आपली गाडी आहे. हो हा, ही गाडी आपल्याला मागे यायचं आहे आणि ही जी लाईन दिसते हा ही लाईन एक पट्टी तुमची वाली. हो म्हणजे ही एक व्हील टच नको व्हायला हो, म्हणजे ही- तुम्हाला मी पुढे सांगतो. हो त्यानंतर हे बघा, हे गॅरेज आहे आपलं. हो या गॅरेज तुम्हाला गाडी रिव्हर्सिंग करायची आहे, बरोबर. हो त्यामध्ये या आपलं डाव्या साईडने घेताना गाडी अशी आली पाहिजे आणि हो. उजव्या साईडने घेताना गाडी इकडून आली पाहिजे. बरोबर ही विटेची ठेवलेल्या आहेत, हे तुमच्या भिंती आहेत. बरोबर या भिंतींना गाडी गॅरेज मध्ये लागल्यावरती गाडी दरवाजा उघडताना भिंतीला जास्त टच नको व्हायला पाहिजे, की जेणेकरून एक माणूस आरामशीर गाडीतून उतरू शकतो. आणि बरोबर या गॅरेजच्या मधोमध गाडी लागली पाहिजे. ही जी लाल पट्टी केलेली मध्ये ही सेंटर पॉईंट आहे आपला. तेव्हा हा. आपल्या गाडी बरोबर. आणि ही एक लाईन आहे. हा हे जे हा म्हणजे ह्या लाईनला टच नको झाली पाहिजे. हे जे दगड आणि विटा ठेवला आहे ह्या लाईनला टच नको झाली पाहिजे. बरोबर. पास करा. तर आपल्याला गाडी पार्किंगमध्ये कशी लावायची हे दाखवता आहे. त्यांनी साईड मिरर सेट केला आहे. तर हे बघा, ते अतिशय हळूहळू रिवर्स गाडी येऊ देत आहे. आणि हे लेफ्ट साईडला जी लेन ते मी विट आणि दगड ठेवलं आहे, तर ही एक प्रकारची लाईनच आहे. तर अतिशय हळूहळू आणतायत सर गाडी आणि एकदम परफेक्ट येते गाडी. पण हे बघा, विद्यार्थ्यांना समजावं म्हणून ते हळूहळू गाडी आणतायत. आता ते पूर्ण टर्न घेतील तर हे बघा, विटेजवळ गाडी आली तर पूर्ण फुल स्टेअरिंग फिरून घेतली आहे त्यांनी, तरच टर्न बसतो. म्हणजे हे बघा किती परफेक्ट गाडी येते. हे बघा अतिशय छान प्रकारे ते मुलांना समजावं म्हणून रिवर्स आणतायत गाडी. ते बघा एकदम परफेक्ट गाडी आलेली आहे. आणि लगेच त्यांनी एकदम व्यवस्थित मुलांना समजावं म्हणून हळूहळू आणतायत ते. तर हे बघा एकदम परफेक्ट आली गाडी. आता ते सरळ करतील गाडी. बरोबर. आता बघा सरळ येते गाडी मागे, एकदम परफेक्ट गाडी येते. तर ते मुलांना समजावं म्हणून गाडी पार्किंग करून दाखवत आहे. तर बघा अतिशय छान सरळ येते गाडी आणि एकदम योग्य प्रकारे गाडी पार्किंग झाली. हां एकदम परफेक्ट गाडी लावली आहे सरांनी. तर अशी पार्किंग तुम्हाला करायची आहे. धन्यवाद. रिव्हर्स कसं घेणार ते इथं बघा. ही गाडी जेव्हा मागे येईल तेव्हा गाडी गॅरेज मध्ये येताना या लाईनला टच नको व्हायला पाहिजे. ठीक आहे. ते कसं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये एकदम ओके बघा. जेवढी शक्य असेल तेवढी गाडी हळूहळू बॅक आणायची. बघा रेषेपासून दूर येते. साईड ग्लास मध्ये लक्ष ठेवायचं. साईड ग्लास मध्ये की आपला चाक बीटला तर टच होणार नाहीये. गाडी बरोबर येते का नाही असं. बघा त्यांनी परफेक्ट गाडी मध्ये घातलेली आहे. त्यांची स्टेअरिंग कशी पकडलेली आहे. त्यांचं माइंड स्टेबल आहे आणि ते फक्त क्लच वरती गाडी आणतायत. बघा या पद्धतीने असतं. बघा या ठिकाणी ही जी लाईन आहे या लाईन पासून थोडं दूर आहेत आणि ही भिंत आहे. त्यांनी या भिंतीजवळ पूर्ण टेकलेलं पण नाही आहे. आणि एक आहे यापासून पण गॅप आहे. म्हणजे हे गॅरेजिंग तुमची जवळजवळ बरोबर आहे. ठीक आहे.